मराठी व्याकरण तज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं निधन झालंय। वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पुण्यामध्ये यास्मिन शेख यांनी अखेरचा श्वास घेतलाय। यास्मिन शेख यांच्या पश्चात डॉक्टर शमा आणि प्राध्यापक रुखसाना अशा 2 मुली आहेत। जेरुशा रुबेन असं यास्मिन शेख यांचं मूळ नाव, जन्मानं त्या ज्यू होत्या। अजीज अहमद इब्राहिम शेख यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता। शेख यांच्याशी विवाह केल्यानंतरही यास्मिन यांनी आपला धर्म बदलला नाही। तर मराठी व्याकरण तज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं निधन झालंय। मराठी भाषेच्या त्या गाढ्या अभ्यासक होत्या। जेरुशा रुबेन असं यास्मिन शेख यांचं मूळ नाव, त्या जन्मानं ज्यू होत्या। निरनिराळी नियतकालिकं, वर्तमानपत्र यातून मराठी भाषाविषयक विचार त्यांनी अनेकदा मांडलेले आहेत। BA-BTला त्यांनी फर्स्ट क्लास मिळवला। त्यानंतर त्यांनी MA केलं। मराठी व्याकरणाच्या तर त्या अक्षरशः भक्त होत्या। त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या महाविद्यालयामध्ये अध्यापनही केलं। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, मराठी भाषेविषयी आत्मीयता असलेल्या आणि तेवढ्याच तळमळीनं मराठीसाठी काम करणाऱ्या यास्मिन शेख यांचं निधन प्रचंड नुकसान करणार आहे। बदललेल्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की व्याकरणाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, ना बोलताना न लिहिताना। मात्र अशा परिस्थितीमध्ये मराठी भाषेचं व्याकरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी यास्मिन शेख आयुष्यभर कार्यरत राहिल्या आणि अगदी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्या कार्यरत राहिल्या असं म्हणायला हरकत नाही। अगदी सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू असायचे या बदलत्या काळामध्ये व्याकरण कसं जपलं जाईल, मराठी भाषेची शुद्धता कशी जपली जाईल यासाठी त्या प्रयत्नशील होत्या। मात्र अखेर पुण्यातील एका वृद्धाश्रमामध्ये वयाच्या 101व्या वर्षी त्यांचं निधन झालंय। निश्चित मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर यास्मिन शेख यांना ABP माझाची